राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून कुरेशी समाज, व्यापारी, शेतकरी, पशुपालक यांच्या जनावरांची वाहतुकीच्या वाहनांना अडवून मारहाणी करणे आणि पैसे घेणे असा प्रकार घडत असल्याने कुरेशी समाज हा खरेदी विक्रीपासून अलिप्त राहिला आहे. त्याचा परिणाम काय झाला हा आम्ही या बातमीतून दाखवत आहोत. किती सट्टा होणार नाही, आम्ही बी करणार नाही सट्टा. आमच्याकडून पुढे जातच नाही ना कुठं. आम्ही तर कशाला पापाला नाही. कापाची जनावर बरं का, मार्की बैल किंवा सारख्या गाभा जाणाऱ्या म्हशी काय करता आम्ही ही जनावर रोजच म्हशी गाभा चालली आणि त्याला काय बाजारात आम्ही कोणी करणार मागणार गेले काहीच करणार गेले. बैल जे म्हशी एखाद्या लोक ऐका अडचणी ना काहीतरी भागवा म्हणून आम्ही आणता विकायला. हे चक्कच बंद केलं, त्याला काय करायचं. सट्टा बिट्टा काहीतरी करून आम्ही नेता भागते. आमचं दवाखान्याला आहे, लग्न आहे, येव आहे, काही काही अडचण आहे घरची म्हणून आम्ही आणता. हे चक्कच बंद केली ना म्हणल्यावर आता हिरच चालणार झालं. काढलेलं जनावर काय करायचं शेतकऱ्यांना नियोजन लावलं पाहिजे ना. आम्ही तर काय करायचं घरी त्यांना. आता बैल आणलं तर बाजारात कुणीच घ्यायला तयार नाही. काय करायचं, सरकारनं मार्ग काढला पाहिजे ना. कोण लेणे पैसा हो आज लेणे आला तो हा पैसा आला नाही ह्या आला नाही फिर आम्हीच मरणे. जनावरांच्या बाबतीत असं बोलायचं की जी शेतकऱ्याची जी जनावर आहेत ती आपली आता बाकड झालेले, लंगडे झालेले, आता पुन्हा म्हैस माझावर येणारी, म्हैस गाभण न राहणारी त्या गायवाची जनावरांची खरेदी शासनानं चांगल्या दरात शेतकऱ्याकडून करायची. आता जनावर तर शेतकरी बाकड जनावर तिच्याकडून काय नाही निघणार सांभाळू शकत नाही. आता वैरणीचा खर्चा, त्याचा खुराकीचा खर्चा शासनानं चांगल्या दरात घ्यायचं आणि त्याचं काही लॉट लावायचं तीच तीन लावायचं. पण जी पुकारला पुरी समाधान आहे हे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी करायचं काय. एखादा बैल आंधळाचा, एखादा लंगडाचा, एखादा शिंगाचं मोडलंय तर मग आता द्यायचा कुणाला आम्ही बैल. तुम्ही शेतकरी तर घेऊ शकत नाही. मग काय करायचं, शासनाने ती बैल येऊन घ्यायचा, येऊन त्याच्या गौशाळेमध्ये सोडायचा. शेतकऱ्याची समस्या आहेत, ज्याचा कुणाला दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, कुणाला नंतर शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, ती शासनाने सोडवायचं येऊन. तुम्ही जे कुरेशी समाजाने जी म्हणजे नाही जी पुकारलंय म्हणजे आम्ही घेत नाही खरेदी विक्री त्यांनी बंद केली आहे सगळी. आम्ही द्यायचा कुणाला माल काय, कुणाचं लग्न आहे, कुणाचा काय प्रॉब्लेम, कुणाचा काय प्रॉब्लेम आहे, आम्ही कुणाला द्यायचं जनावर. एका शिंग मोडलं एक चांगलं आहे ते आता मी कुणाला देऊ. कुरेशी समाज तुमचा कोणताच घेतलाय. कुरेशी समाज आता मी तुम्हाला शासनापासून बांधू का. मला शेतात फवारणी करायची आहे, माझे काही अडचणी आहेत, लोकांचे रोजगार द्यायचे आहेत, माझ्या पैसे तेवढी कॅपॅसिटी नाही पैसे देण्यासारखी. मी माझे जनावर विकून मी त्यांचे पैसे देऊ शकतोय. मग आता मी कुठून द्यायचे पैसे. इथं जनावरचं माझं घेतलं जात नाही. सकाळपासून कोणीही बैलाला माझ्या विचारलं नाही अजून. आता द्यायचं माझं भाडं लागले 3000 बैल आणायला, आता न्यायला अजून 3000. आम्ही शेतकऱ्यांची चौकून शेतकऱ्याचा अन्याय आहे का तुमचा. आमच्या जनावर घेऊन जावा आणि आमचं काय शेतकऱ्याचं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्ही शेतकऱ्यांना नाही करा ना. तुम्ही ती कुरेशी समाजाची बंद केलं खरेदी विक्री ती चालू करा. कुरेशी समाज जोपर्यंत खरेदी विक्री चालू करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही चालत नाही. आम्ही रोज घेऊन यायला, रोज परत घेऊन चालला. आम्हाला आणा 3000 भाडा आहे, न्यायला 3000 भाडा आहे. हे कुठून भरायचं आम्ही शेतकरी लोकांनी. मग काय निर्णय द्यायचा ज्याचा शिंग मोडलाय, ज्याचा पाय मोडलाय तुमच्या शेतकऱ्यावर काय जाळ करायला तुम्ही. अजून का खरेदी करणार माल इथून घेतला की वाटनागर निघाला की गोरक्षणची पूर्व बजरंग दलचे माल धरायलेत, तकलीफ द्यायलेत, पैसे मागालेत. आम्ही करावं तर काय करावं. आम्ही त्रास जीवापेक्षा जास्त त्रास आम्हाला व्हायला. आमचा जो हा व्यवहार आहे हे आजपासून नाही. आमच्या वडिलोपार्जित ही धंदा आहे हा झाकड जनावराचा. ते बैल असो, म्हैस असो, हलगट असो. पण कालांतराने ही जो आजकाल जी नवीन पोरं आले बजरंग दल म्हणजे स्वतःला जी आज मी खूप मोठा आहे असं दाखवते ते मी गोरक्ष आहे फलाना बिस्ताना. ह्याच्यात काहीही नाही. फक्त एक मुस्लिम समाजाला फक्त एक टार्गेट करायचं म्हणून ह्या लोकांनी हा धंदा चालविलेला आहे. ह्याच्यात शासनानं पुढं होऊन काय असेल ती शहनिशा करावी आणि कुरेशी समाजासोबत त्यांनी योग्य तो न्याय करावा. त्यांनी चौकशी करावी.